प्रश्न क्रमांक 51 म्हणते 5 संख्यांची सरासरी 17 आहे. तर पहा, आपण सरासरीची आपण एक वेगळी पद्धत पाहू जेणेकरून आपण सेकंदात काढू शकतो. पहा, संख्या आपल्याला दिलेल्या आहे, संख्या 5 संख्या आणि इथं काय दिलेलं आहे सरासरी. ठीक आहे, मग 5 संख्यांची सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिल्या 4 ची सरासरी किती आहे म्हणते, पहिल्या 4 ची सरासरी 16 आहे आणि एकूण 5 म्हणजे 4 आणि हा 1 एकूण 5 ची सरासरी म्हणजे 4 आणि 5 एकूण 5 ची सरासरी किती आहे म्हणते 17. म्हणजे एकूण सरासरी कुठे घ्यायची, इथं घ्यायची. तर 5व्या क्रमांकाची संख्या कोणती, तर 5व्या क्रमांकाची संख्या कोणती माहित नाही. मग इथं काय करायला लागेल, मग याच्यापेक्षा ही संख्या कितीनं कमी आहे, याच्यापेक्षा हे 1 कमी आहे आणि ज्या संख्या दिलेल्या टोटल प्रत्येकात किती होणार, 1 समजा कमी होणार. म्हणून 4 गुणिला -1 म्हणजे किती होणार, इथं -4. ठीक आहे, मग आता इकडे काय करायचं, हा -4 आहे ना, तर तिकडच्या बाजून जाताना हा काय होणार +4 आणि प्रत्येकात एकात वाटाचा आहे म्हणजे +4 भागीला 1 म्हणजे किती वाटला 4. सरासरी किती बघली होती 17. 17 अधिक 4 म्हणजे किती होते, 17 आणि 4 होते 21. म्हणजे शेवटची म्हणजे 5वी संख्या कोणती येते 21. अशा पद्धतीनं तुम्हाला सरासरीचे भरपूर प्रश्न सोडवता आहेत. एकदम क्रमांक 53 प्रश्न क्रमांक 53 3 वस्तूची खरेदी किंमत 5 यास 4 यास 1 आहे. त्या वस्तूचा नफा क्रमशः 20%, 30% आणि 50% आहे. तर एकूण टक्के नफा किती पहा. तुम्हाला इथं दिलेला आहे वस्तू, इथं दिलेला आहे वस्तू आणि या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला शेकडा नफा दिलेला. मग वस्तू किती आहे तुमच्या 5, 4 आणि 1. हे एक सोपी पद्धत तुम्हाला सांगतो. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक वस्तूवर 20% नफा अशा वस्तू किती आहे 5, प्रत्येक वस्तूवर 30% नफा अशा वस्तू किती आहे 4, प्रत्येक वस्तूवर 50% नफा अशा वस्तू किती आहे 1. म्हणजे याचा सगळ्याचा जर आपण गुणाकार करतो म्हटलं 5 विषय किती होणार 100%, 4 त्रिक किती होणार 120% अधिक 50 एक 50 म्हणजे 50%. एकूण वस्तू किती आहे 5 आणि 4 9 आणि 1 10 म्हणजे भागायला किती होणार 10. मग 100 आणि 120 म्हणजे 220, 220 आणि 50 किती 270 भागेला 10 म्हणजे एकूण नफा किती होणार 27%. कारण एकूण नफा होणार म्हणजे पर्याय क्रमांक 2 27%. तो पण म्हणते 126 भागेला 14 गुणिला 9चा वर्ग वजा 53 बरोबर x चा वर्ग. मग इथं पहा 126 भागेला 14 म्हणजे भागाकार 14 घेतला गुणिला 9 9 किती आले 81 वजा 53 बरोबर x चा वर्ग. इथं या ठिकाणी जर आपण सोडवतो म्हटलं तर इथं पहा, इथं जर आपल्याला भागाकार द्यायचा असला तर पहा 2 14 2 12 बेत्रिक 6 7 9 63. मग गुणाकार याचा गुणाकार 9 1 9 9 8 72 म्हणजे 729 वजा किती होणार 53 बरोबर x वर्ग बरोबर किती होणार x वर्ग. मग याची जर का आपण वजाबाकी करतो म्हटलं 729 9 मधून 3 गेला किती उरते आपल्यावर 6. त्यानंतर इथे किती झाले 12 12 मधून 1 गेले किती उरून आले 7. ठीक आहे, इथे किती झाले 746 आपला 646 बरोबर x वर्ग. मग 646 कायचा वर्ग आहे आपल्या पर्यायामध्ये दिलेला 26. तर आपल्याला याचा x चा वर्गमूळ किती होणार x आणि 646 चा वर्गमूळ किती होणार 26. पण x बरोबर किती होणार 26. फळ विक्रेत्याने 5 रुपयामध्ये 6 केळी विकत घेतली आणि 3 रुपयाची 4 विकली तर त्यात नफा किंवा तोटा किती टक्के होणार. पहा आता काय म्हणते इथं या ठिकाणी काय येणार तर इथं रुपये आणि या ठिकाणी येणार वस्तू. ठीक आहे, तर त्यानं काय केले म्हणते 5 रुपयामध्ये 6 वस्तू खरेदी केल्या आणि 3 रुपयामध्ये 4 वस्तू याप्रमाणे विकल्या. तर मग आता हे करण्यासाठी पहा याचा काय करायचा तिरपा गुणाकार म्हणजे 5 चोक किती होणार इथं या ठिकाणी किती आले आपल्याजवळ 20. ठीक आहे, याचा गुणाकार करून इकडे लिहिला त्याच्यानंतर हा गुणाकार करायचा साइन तर किती झाले 18. मग आता खरेदी किंमत कोणती आहे आणि विक्री किंमत कोणती आहे तर नेहमी लक्षात ठेवायची रुपयाच्या वर नेहमी कोणती किंमत येणार खरेदी किंमत येणार आणि वस्तूच्या वर नेहमी कोणती किंमत येणार विक्री किंमत येणार. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 20 रुपयाला वस्तू खरेदी केली 18 रुपयाला विकली म्हणजे किती रुपयाचा तोटा झाला 2 रुपयाचा या ठिकाणी काय झाला तोटा झाला. 2 रुपयाचा तोटा झाला किती रुपयावर 20 रुपये. नफा किंवा तोटा नेहमी कोणत्या किमतीवर ते खरेदी किमतीवर. मग 20 रुपयाची तुम्ही एक वस्तू खरेदी केली 2 रुपये तुम्हाला तोटा झाला टक्के पाहिजे गुणिला 100 20 5 100 आणि 5 दुनी 10 म्हणजे या ठिकाणी काय होणार 10% काय होणार तोटा होणार. म्हणजे पर्याय क्रमांक 1 10% तोटा. क्रमांक 57 एका चौरसाची बाजू 40% ने वाढवली तर क्षेत्रफळ शेकडा किती टक्के वाढेल. पहा आता बाजू म्हणजे क्षेत्रफळ म्हणजे काय होते बाजूचा वर्ग क्षेत्रफळ म्हणजे काय होते बाजूचा वर्ग. ठीक आहे, बाजूचा काय होणार वर्ग. जर समजा आपण एका चौरसाची बाजू समजा आपण 10 पकडू. ठीक आहे, चौरसाची बाजू 10 पकडू. मग 10 पकडू तर त्याची किती टक्क्याने वाढ केली म्हणते 40% वाढ केली म्हणजे 10 चे 40% म्हणजे किती होणार 14. जर समजा 10 पकडले आणि 40% वाढ झाली म्हणजे बाजू किती झाली 14 झाली. बाजूचा वर्ग म्हणजे समजा ह्या बाजू समजा 10 होती आणि 14 40% वाढली म्हणजे 14 झाली. मग आता याचा बाजू म्हणजे वर्ग करायला लागेल. मग बाजूचा वर्ग म्हणजे 10चा वर्ग करायला लागेल आणि 14चा वर्ग 10चा वर्ग किती होते त्या ठिकाणी 10चा वर्ग 100 आणि 14चा वर्ग किती होणार 196. म्हणजे 100 वरून बाजू किती 196 आली म्हणजे कितीची वाढून आली 96% वाढून आली. म्हणजे पर्याय क्रमांक
पर्याय क्रमांक 4 96%. त्याच्या दुकानात काम करतो, दुकानदार त्याला एकूण विक्रीवर 5% कमिशन, 15,000 पेक्षा जास्त विक्रीवर 2% इन्व्हेस्टमेंट देतो. जर त्याने मासिक विक्री 28,000 रुपये केली असेल तर विनूने कमिशन किती रुपये भेटलं असेल पहा. आता मासिक विक्री किती केली त्यांना म्हणते 28,000 केली, 15,000 पेक्षा पहा एकूण विक्रीवर किती आहे म्हणते 5% कमिशन आहे. म्हणजे समजा त्यानं एकूण विक्री केली 28,000 रुपये काय केली त्याने एकूण विक्री केली. ठीक आहे, 15,000 पेक्षा जास्त विक्रीवर काय म्हणते 2% कमिशन. ठीक आहे, एकूण दुकानदार मग समजा आपण 15,000 याच्यातून जर का आपण या ठिकाणी वजा केलं तर 0,003 म्हणजे किती आले 13,000. 15,000 पेक्षा जास्त विक्री म्हणजे किती केली आहे त्यानं 13,000. 13,000 वर किती टक्के कमिशन आहे म्हणते 2% कमिशन आहे. म्हणजे जर आपण याचे 2% जर आपण काढतो म्हटलं तर 0,0 कटला म्हणजे किती झाले 260 रुपये हे कमिशन झाले. ठीक आहे, आणि काय म्हणते काम करतो एकूण विक्रीवर त्याला किती टक्के कमिशन आहे 5% कमिशन आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ एकूण विक्री किती केली त्यानं 2800 वर 5% कमिशन जर आपण काढतो म्हटलं तर 0,0 कटला 8,45 0 हातचे आले 4, 5 दुनी 10 4 किती होणार 14. म्हणजे 1,400 रुपये काय केली त्याला एकूण विक्रीवर भेटले. आणि जे 15,000 पेक्षा जास्त विक्री होती म्हणजे 13,000 याच्यावर किती टक्के भेटले 2% भेटले. म्हणजे 1,400 आणि 260 म्हणजे 1,400 आणि हे 260 म्हणजे 0,661 म्हणजे म्हणण्याचा अर्थ दिले एकूण किती रुपये भेटले इन्व्हेस्टमेंटमुळे तर 1,660 रुपये दिले भेटले. तर 60 दोन संख्यापैकी पहिली संख्या आहे दुसरी संख्यापेक्षा 4 ने लहान आहे. जर पहिली संख्याचे दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर 3:5 आहे तर त्या संख्या कोणत्या. सोपी आहे, एकदम सोपी प्रश्न आहे पहा. तर असा प्रश्न आपण जास्त शक्यतोवर कसं पर्यायावरून सोडवला तर सोपी राहते पहा. पहिला पर्याय ते 8-10, दुसरा पर्याय ते 8-12, तिसरा पर्याय 10-14 आणि चौथा पर्याय आहे 12 आणि 16. तर काय म्हणते पहिली संख्या दुसरीपेक्षा 4 ने लहान आहे. पहिली संख्या दुसरीपेक्षा 4 ने लहान आहे, बरोबर आहे. हे 4 ने लहान आहे, हे 4 ने लहान आहे, हे 4 ने लहान, पहिली कंडिशन झाली. ठीक आहे, जर पहिली संख्याच्या दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर 3:5 आहे, गुणोत्तर किती आले पाहिजे म्हणजे 3:5. मग 6 आणि 10 याले जर का आपण भागतो म्हटलं तर 3:5 गुणोत्तर येते. अजून कुठे येते काय याले जर का भागतो म्हटलं तर 4:6 येते म्हणजे हा होणार नाही. याले जर का भागतो म्हटलं तर 5:7 होते म्हणजे हाही होणार नाही. याले जर का भागतो म्हटलं तर 6:8 होते म्हणजे हाही होणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ले जर का आपण 6 आणि 10 ले जर का भागतो म्हटलं कोणत्या एकाच संख्येनं तो गुणोत्तर किती होऊन आलं 3:5 होऊन आलं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर काय बरोबर आहे. काय प्रश्न क्रमांक 61 मुंबई ते गोवा 540 किलोमीटर अंतर मुंबईहून सकाळी 8:30 वाजता सुटली 60 किलोमीटर वेगाने व गोव्याहून 75 किलोमीटर या वेगाने सुटली. तर पहा एकूण आपल्याला काय दिलेलं आहे अंतर दिलेलं आहे, अंतर दिलेलं आहे किलोमीटर मध्ये आणि वेग सुद्धा आपल्याला काय दिलेला आहे, वेग सुद्धा आपल्याला काय दिलेला आहे किलोमीटर मध्ये दिला. म्हणजे अंतर भागेला वेग बरोबर आपल्याला काय भेटून जाते एकूण वेळ भेटून जाते. मग अंतर किती आपल्याजवळ 540 किलोमीटरचं अंतर आहे आणि वेग जर का विचार करतो दोघांची काय होणार बेरीज होणार कारण की दोन्ही कशा आहे विरुद्ध दिशेने सुटल्या ना. मग इथं 60 किलोमीटर अधिक 75 किलोमीटर म्हणजे 540 भागेला किती होणार 135. 135 न जर का 540 जर का भागतो म्हटलं तर किती वेळा जाणार 4 वेळा भागाकार जाणार म्हणजे 4 तासानंतर ते एकमेकाला भेटन. मग किती वाजता भेटणार म्हणते मग पहा 8:30 वाजता जी गाडी सुटली होती तिथून 4 तास समोर म्हणजे 8:30 + 4 8 आणि 4 किती होते 12 आणि अर्धा तास म्हणजे 12:30 ती गाडी काय भेटन एकमेकाला भेटणार. क्रमांक 62 पुढील पैकी कोणता गट हा गुणोत्तर प्रमाणात आहे. मग कोणता गट हा गुणोत्तर प्रमाणात आहे 4 3 8 9 पहिला गट पाहिला आपण. दुसरा गट 4 8 8 6, तिसरा गट 3 4 5 6, चौथा गट 3 9 9 27. ठीक आहे, मग हे गुणोत्तर प्रमाणात. मग गुणोत्तर प्रमाणात काय असते पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार आणि मधल्या संख्येचा गुणाकार सारखा आला म्हणजे काय गुणोत्तर प्रमाणात आहे. मग आपण करून पाहतो म्हटलं तर इथं 9 चौक किती झाले आपले 36 आणि 8 चौक किती झाली इथं 32. या दोन्ही संख्या प्रमाणात आहे काय ह्या दोन्ही संख्या प्रमाणात नाही आहे म्हणजे हे गुणोत्तर प्रमाणात नाही आहे. मग इथं 6 चौक किती होणार 24. ठीक आहे 8 8 किती होले 64. हे दोन्ही बरोबर आहे का नाही आहे म्हणजे ही संख्या आपल्या प्रमाणात नाही आहे. इथं 6 किती झाले 18, 5 चौक किती झाले 20. ह्या दोन्ही प्रमाणात नाही आहे म्हणजे हेही नाही होणार. मग इथं 27 किती होऊन आले 81. ठीक आहे 9 9 किती होऊन आले 81. हे दोन्ही संख्या काय होऊन आल्या बरोबरीत होऊन आल्या म्हणजे पर्याय क्रमांक 4 गुणोत्तर काय आहे प्रमाणात आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4. तर नंतर 75वी समसंख्या म्हणते पहा 75 नंतर 75वी सम मग कोणती म्हणते सम कोणती म्हणते. मग इथे लक्षात घ्या 75 ही संख्या कशी आपल्याजवळ 75 हे संख्या विषम आहे आणि विचारली कशी तुम्हाला सम विचारली विषम दिली आणि सम विचारली तर काय करायला लागेल पहा 75वी सम म्हणते. मग 75 गुणिले 2 म्हणजे किती झाले 150. 75 नंतर ठीक आहे मग याच्यात काय करायला लागते जोडा लागते 75 अधिक 150
50 75 अधिक 150 म्हणजे किती झाले 0 5 आणि 5 10ची 0 हात चाले 7 आणि किती आपलं 150 म्हणजे हे झाले 5 7 आणि 5 1202 हातचा आला 1 मग एकाने किती झाले 225. परंतु इथं विषम दिले आणि सम विचारले तर शेवटी आपल्याला विचारले काय सम विचारले म्हणजे सम तर नाही आहे मग काय करायला शेवटी एक वजा करायला लागेल 225 मधून एक गेला किती होणार 224 म्हणजे पर्याय क्रमांक 1 224 एक वजा करायचा एक जोडाचा नाही. प्रश्न क्रमांक 63 दोन संख्यांचा गुणाकार 960 आहे मसावी 7 आहे तर लसावी किती एकदम सोपी आहे पहा दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे इथं पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी याप्रमाणे सूत्र होते. मग दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे ह्या दोन संख्यांचा गुणाकार किती आहे म्हणते 1960 आहे ठीक आहे. जर याचा मसावी तुम्हाला दिलेला आहे 7 लसावी किती माहित नाही म्हणजे काय होणार प्रश्नार्थक चिन्ह होणार. मग इथं या ठिकाणी मसावी गुणाकार घेताना भागाकारात म्हणजे 1960 भागेला 7 बरोबर तुम्हाला लसावी भेटन. मग 7 1 7 7 2 14 किती होणार 5 7 8 56 म्हणजे लसावी किती आला 280 म्हणजे पर्याय क्रमांक 1 280. प्रश्न क्रमांक 66 इथं या ठिकाणी म्हणते वर्गमुळात 0.0225 ठीक आहे गुणेला वर्गमुळात 2.25 आणि गुणेला वर्गमुळात 0.001. मग आता पहा आता इथं ह्या संख्या आपल्याला वर्गमुळाच्या बाहेर काढायच्या तर आपल्याला वर्गसंख्या माहित पाहिजे कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे. मग इथं पहा इथं 4 घरानंतर पॉईंट आहे इथं 2 घरानंतर पॉईंट आहे इथं 4 घरानंतर पॉईंट आहे तर नेहमी लक्षात ठेवायचं जेवढ्या घरानंतर पॉईंट आहे वर्गमूळ काढताना त्याच्या अर्ध्या घरानंतर काय द्यायचा पॉईंट द्यायचा ठीक आहे. तर सगळ्यात पहिले 225चा वर्गमूळ काढून की 225चा वर्गमूळ किती होणार तर आपल्याजवळ होणार 15 ठीक आहे. मग इथे या ठिकाणी 225चा वर्गमूळ किती होणार 15 आणि इथं 1चा वर्ग आपला इथं 1चा वर्गमूळ किती होणार 1. मग 225चा वर्गमूळ 15 काढला आपण तर इथं किती घरानंतर पॉईंट आहे 4. जेवढे घर असलं त्याच्या अर्ध्या घरानंतर काय द्यायचा पॉईंट द्यायचा म्हणजे इथं 4 आहे तर 2 घरानंतर पॉईंट द्यायचा म्हणजे 1 2 म्हणजे 0.15 येणार. इथं 2 घरानंतर पॉईंट आहे 1 घरानंतर पॉईंट द्यायचा म्हणजे इथे किती येणार 1.5 येणार. इथं 4 घरानंतर पॉईंट आहे तर 2 घरानंतर पॉईंट आहे म्हणजे 1 पहिले झाला 0 म्हणजे 0.01. मग आता याचा आपल्याला काय करायचा गुणाकार 15 गुणिले 15 म्हणजे किती होणार 225 आणि 225 गुणिले 1 म्हणजे काय होते 1. मग आता या सगळ्याचा आपल्याला काय करणार गुणाकार करणार. परंतु पर्यायामध्ये जर का आपण पाहतो म्हटलं पर्यायामध्ये सगळ्या ठिकाणी काय 75 आहे 75 आहे आणि 75 आहे 225 कुठे आहेच नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये 225 नाही आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय येणार पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही येणार. प्रश्न क्रमांक 67 एक व्यक्ती एक वस्तू खरेदी किमतीवर एक व्यक्ती एक वस्तू खरेदी किमतीवर 25% एक वस्तूच्या खरेदी किमतीवर 25% नफा प्राप्त करतो तर त्याला 1 किलोग्राम वजनाच्या जागी किती किलोग्राम वजनाचा वापर करावा लागणार. 25% नफा होते म्हणजे समजा 100%ची वस्तू आहे आणि त्याला किती टक्के नफा होऊन आला 25% नफा होऊन आला म्हणजे म्हणण्याचा अर्थ 125 ठीक आहे. 25% नफा होऊन आला म्हणजे 125%ला काय केली त्यानं विकली. मग आता हे म्हणजे म्हणण्याचा अर्थ असं होणार हेच 125% म्हणजे किती किलोग्राम होणार 1000 ग्राम होणार ठीक आहे. तर त्यानं 1 किलोग्राम वजनाच्या जागेवर किती ग्रामचा वापर करावा म्हणजे 125% 1000 ग्राम तर 100% म्हणजे मूळ किलोग्राम किती तर 100% म्हणजे किती म्हणून 1000 गुणेला 100 भागेला 125 125 नंतर का 1000 भागतो म्हटलं 8 वेळा जाते 8 गुणेला 100 म्हणजे किती होणार 800 ग्राम म्हणजे त्याने किती ग्राम वजनाचा वापर करावा लागन तर 800 ग्राम वजनाचा त्याला काय करावं लागन वापर करावा लागन. 2800 रुपये रकमेचे 10.3% दराने काही महिन्याचे सरळ व्याज 154 रुपये होते तर मुद्दत किती पहा. तर आपल्याला मुद्दल दिलेली आहे पी म्हणजे किती दिलेले आहे 2800 रुपये दिलेले आहे ठीक आहे. दर दिलेला आहे दर दिलेला आहे आपल्याला 3%. त्यानंतर काही महिन्याचे सरळ व्याज इथं महिने दिलेले आहे महिने वेळ दिलेला आहे महिने आपल्याला काढायचे आहे आणि सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट आपल्याला दिलं किती 154 रुपये. मग आपल्याला साधं सरळ सूत्र माहिती आहे सिंपल इंटरेस्ट बरोबर PNR भागेला 100. मग सरळ व्याज किती आपल्याजवळ 154 रुपये सरळ व्याज आहे बरोबर. पी बरोबर किती आहे 2800 रुपये मुद्दल आहे. दर किती आहे 3% आहे टक्के म्हणजे काय होणार भागेला 100. आणि जो तुम्हाला दर वेळ काढायची ते कशी काढायची आहे महिन्यात वेळ काढायची आहे म्हणजे प्रश्नार्थ चिन्ह इथे लिहिला आणि 1 वर्ष म्हणजे 12 महिने होते म्हणून महिन्यात म्हटलं म्हणजे इथे किती लागेल 12. जर का म्हटलं असतं दिवसात तर इथे किती लागले असते 365. मग आता काय करायला हे 2 शून्य प्रत्येकासोबत कटून गेले ठीक आहे. 12चा गुणाकार 154 गुणिला 112 ठीक आहे 28 गुणिला काय होणार इथे या ठिकाणी 3. मग आता जर का याचा भागाकार आपण करतो म्हटलं तर पहा इथं
4 7 28, 4 1 4, 4 3 12 हे 3 3 कटून गेले. मग 7 1 7, 7 2 14, 7 2 14 म्हणजे किती आले इथं 22. आणि इथं काय घेतले होते पण महिन्यासाठी 12 घेतले होते, म्हणजे इथं किती येणार मुद्दल किती येणार 22 महिने, म्हणजे पर्याय क्रमांक 4 22. तर प्रश्न क्रमांक 70 म्हणते एक बोट स्थिर पाण्यात 8 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते. एक नदी जिचा वेग 2 किलोमीटर प्रति तास आहे तर प्रवाहाच्या दिशेने 4 तासात किती अंतर पार. एकदम सोपी प्रश्न आहे, एकदम सोपी. एक बोट आहे म्हणते, पहा हे बोट काय करते, ह्या बोटीचा जो वेग आहे, हे बोट आहे, ह्या बोटेचा वेग आहे 8 किलोमीटर प्रति तास. आणि एक नदी आहे, ह्या नदीचा वेग किती आहे 2 किलोमीटर प्रति तास. म्हणजे ज्या दिशेनं बोट चालली त्याच दिशेनं काय नदीचा प्रवाह आहे. मग आता 8 किलोमीटरच्या वेगानं बोट चालली आणि नदीचा प्रवाह आहे 2, म्हणजेच काय होणार, ह्या दोघांची काय करणार आपल्याला बेरीज करायला लागणार. 8 आणि 2 किती होऊन आले, 8 आणि 2 होते 10. ठीक आहे, म्हणजे याचा बोटीचा वेग किती होणार 10 किलोमीटर प्रति तास होऊन जाणार. ठीक आहे, मग अशी किती तास चालली म्हणते बोट, प्रवाहाच्या दिशेनं 4 तास चालली, म्हणून 10 गुणिले 4 बरोबर किती होणार 40 किलोमीटर अंतर काय चालली बोट चालली. बोट प्रवाह एवढा सोपी विषय आहे, एवढा सोपा टॉपिक आहे. जर तुम्हाला बोट प्रवाह जर का शिकवला ना तर तुम्हाला पेनही उचलायचं काम करणार नाही, याची 100% गॅरंटी घेतो. एवढा सोपी हा टॉपिक आहे कोणता बोट प्रवाह. ज्या मुलांना म्हणजे 100 पैकी 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्याला काय जाते बोट प्रवाह खूप कठीण जाते, पण एक वेळा जर का मी शिकवल्यानंतर 100% गॅरंटी आहे का तुम्हाला पेनही उचलायचं काम पडणार नाही. एवढं सोपी आहे बोट प्रवाह विषय. तर एखाद्या वेळेस जर समजा वेळ भेटला तर युट्यूबवर पूर्णच्या पूर्ण बोट प्रवाह शिकवून व्हिडिओ टाकून देईन. प्रश्न क्रमांक 71. प्रश्न क्रमांक 71. ए व बी एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. पहा, ए अधिक बी एक काम किती दिवसात करते 12 दिवसात पूर्ण करते. त्यानंतर बी व सी तेच काम 15 दिवसात करते. आणि ए आणि सी तेच काम किती दिवसात पूर्ण करते 20 दिवसात करते. तर तिघं मिळून एकदम सोपा प्रश्न आहे. मग इथं या ठिकाणी 12 15 आणि 20चा काय काढणं आपल्याला लसावी काढायला लागेल. 12 15 20चा लसावी किती होते 60. म्हणजे म्हणण्याचा अर्थ एकूण क्षमता किती आहे त्याची 60. एकूण क्षमता 60. मग ए आणि बी मिळून एक काम 60 दिवसात पूर्ण करते. तर मग ए अधिक बी पूर्ण 60 काम करायला 12 दिवस लागते. तर एका दिवसात किती 12 पंच 60. म्हणजे ए बी ची एका दिवशी क्षमता किती येणार 5. बी सी ची एका क्षमता एकूण 60 काम आहे 15 दिवसात करते, म्हणजे 15 चोक 60 म्हणजे एका दिवसाची क्षमता येणार 4. ए सी ची एकूण हे 60 काम 20 दिवसात पूर्ण करते, एका दिवसात किती करणार 20 त्रिक 60. मग हे दोन्ही मिळून मग तिघही मिळून म्हणते ए बी अधिक सी. 5 आणि 4 9, 9 आणि 3 किती झाले 12. आता काय ह्या ठिकाणी प्रत्येक जण किती आहे पुन्हा 2-2 वेळा आले, म्हणजे ए इथं आला, बी इथं आला, सी इथं आला, म्हणजे प्रत्येक जण 2-2 वेळा आले. तर मग काय करायचं शेवटी आपण जे एका दिवसाची क्षमता काढली त्याला कितीनं भागाचं 2 न भागाचं. 2 न जर केले भागतो म्हटलं तर 12 भागिले 2 म्हणजे किती 6. म्हणजे ए बी सी तिघही मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करणार 6 दिवसात पूर्ण करणार. ठीक आहे, तर तिघं मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करणार. 6 आणि 4 10 आणि 3 13 6. ठीक आहे, 6 म्हणजे 12 भागेला 2 म्हणजे किती आले 6. म्हणजे एका तासाची क्षमता किती येणार 6. आणि काम किती आहे त्याचं 60 काम आहे. एका तासाची क्षमता येणार 6 आणि काम किती आहे 60 आहे, म्हणून 60 भागेला 6 म्हणजे एकूण काम किती पूर्ण करणार 10 दिवसात पूर्ण करणार. इथं 2 येणार. ठीक आहे, 12 भागेला 2 म्हणजे 6. ठीक आहे, एका दिवसाची क्षमता 6, एकूण काम करायचा 60, म्हणून 60 भागेला 6 म्हणजे किती तास येणार 10 तास येणार. क्रमांक 72. एका थैल्यामध्ये 5 आंबे 10 संत्री आणि 5 मोसंबी आहे. त्यापैकी एक फळ यादृच्छिक पद्धतीने काढला तर संत्री नसण्याची म्हणते. मग पहा 5 आंबे अधिक 10 संत्री आणि 15 मोसंबी म्हणजे टोटल फळं किती झाले 30. संत्री नसण्याची हे काय होय आंबे. ठीक आहे, हे काय होय मंदातली संत्री आणि शेवटचे काय होय भाऊ मोसंबी होय. ठीक आहे, मग संत्री नसण्याची काय शक्यता आहे म्हणते. मग संत्री असण्याची शक्यता 10 आहे आणि नसण्याची शक्यता काय 5 आणि 5 20, म्हणजे 30 पैकी 20 हे शक्यता संत्री नसण्याची आहे. मग गुणोत्तर जर काढतो म्हटलं 0-0 कटलं म्हणजे किती येणार 2/3, म्हणजे पर्याय क्रमांक 1 2/3. क्रमांक 74. प्रश्न क्रमांक 74 एच. ठीक आहे, इथं आपल्याला चिन्ह दिलेलं आहे ई, पुन्हा चिन्ह दिलेलं आहे यस, पुन्हा चिन्ह दिलेलं आहे टी, त्यानंतर पुन्हा चिन्ह दिलेलं आहे पी, त्यानंतर पुन्हा चिन्ह बरोबर क्यू. तर निष्कर्ष ओळखा म्हणते. तर बरोबर असलेले निष्कर्ष ओळखा. तर पहिला काय ते टी बरोबर क्यू, त्यानंतर यस पी, त्यानंतर ई टी, त्यानंतर यस आणि एच. पहा अशा प्रकारे आपल्याला काय दिलं पर्याय दिला तर आपल्याला निष्कर्ष ओळखायचा आहे. तर पहा हा पण जो टॉपिक आहे एकदम सोपी टॉपिक आहे. तुम्हाला जरी वाटत असणार कठीण टॉपिक आहे, याच्यासारखा रिझनिंग मध्ये सोपी टॉपिकच नाही आहे. जर तुम्हाला जर का एक वेळा जर का याचं बेसिक जर का माहिती झालं, ट्रिक जर माहिती झाली, तुम्हाला पेन उचलायचं सुद्धा काम नाही, एवढा सोपी टॉपिक आहे हा. मग पहा आपल्याला इथं क्यू पासून काय करायचं आहे टी पर्यंत जायचं, म्हणजे बरोबरचं चिन्ह झालं म्हणजे क्यू पासून टी पर्यंत आपल्याला जायचं. इथं या ठिकाणी जायचं आहे
मग आता या ठिकाणी काय होते, 3 चिन्ह आहे, बरोबरीचं चिन्ह येते, हे लहान चिन्ह येते, हे मोठं चिन्ह येते, याला काय म्हणतो आपण लहान चिन्ह म्हणतो. याला म्हणतो मोठा बराबर आणि याला म्हणतो लहान बराबर. मग क्यू पासून टी पर्यंत जाणार म्हणजे आता उलटं जाणार, मग उलटं जात असताना काय होणार, चिन्ह सुद्धा काय होणार, उलटे होणार. म्हणजे क्यू पासून टी पर्यंत जाताना आता हे 2 चिन्ह आले, बरोबरचं चिन्ह आणि लहान चिन्ह. मग ज्यावेळेस हे 3 चिन्ह असते, ह्या 3 चिन्ह असते, तर पहा हे 3 चिन्ह असून जर का ऑप्शनमध्ये जर समजा याच्यातून जर आपल्याला सोडवायचं आहे, जर बरोबरीचं चिन्ह दिलेलं असेल, ऑप्शनमध्ये बरोबर चिन्ह असेल, बरोबर आहे. परंतु या ठिकाणी काय आलेलं आहे, एक लहान चिन्ह आलेलं आहे, परंतु इथं ऑप्शनमध्ये लहान चिन्ह आलेलं आहे, म्हणजे याच्यापेक्षा लहान आहे. म्हणून याच्यात जर मागच्या साईडनं जर आपण इकडून जातो म्हटलं, तर इथं बरोबरचं चिन्ह बरोबर राहणार, परंतु हे लहान चिन्ह जागेवर काय होणार, मोठं होणार. मग ह्या 2 चिन्हामध्ये निर्णय कोण घेणार, तर मोठा चिन्ह घेणार. मोठा चिन्ह कोणता आहे, हे आहे. मग पर्यायामध्ये क्यू पासून टी पर्यंत जाताना मोठा चिन्ह आलेला आहे का, नाही आलं, म्हणजे उत्तर येणार नाही. मग त्याच प्रकारे ई पासून आपले टी पर्यंत, ई पासून टी पर्यंत म्हणजे हे चिन्ह आहे आणि हे चिन्ह, म्हणजे दोन्ही चिन्ह काय वेगवेगळे आले, म्हणजे हे तर होणारच नाही. चिन्हाची एकाच दिशा पाहिजे. त्यानंतर यस पासून पी आपल्याला कुठे जाणार, यस ते पी जाणं आपल्याला पहा. आता यस ते पी जाणं म्हणजे इथून आपल्याला इथं जाणं आहे. मग इथून इथं जाताना मग कोणतं चिन्ह आलं, इथं लहान बराबर आणि बराबर. लहान बराबर आणि बराबरचं चिन्ह आलं, तिथं निर्णय कोणतं चिन्ह घेणार, लहान बराबर. मग लहान बराबर घेणार, मग लहान बराबर इथं चिन्ह आहे का नाही, म्हणजे 2 पैकी कोणतं तरी एक चिन्ह पाहिजे होतं. मग लहान बराबर निर्णय घेणार, मग लहान बराबर चिन्ह इथं नाही, इथं मोठं चिन्ह, म्हणजे हे सुद्धा होणार नाही. मग इथं यस पासून आपल्याला कुठे जाता, यस पासून यस जायचं आहे. मग यस पासून यस जाताना पाय कोणतं चिन्ह, मोठं आणि मोठं बराबर. मोठं आणि मोठं बराबर चिन्ह आहे, त्याच्यात निर्णय कोणता चिन्ह घेणार, म्हणजे मोठं चिन्ह असेल तरच हे बरोबर होणार. मग इकडे यस पासून एच पर्यंत चालले म्हणजे उरपाटे चालले, म्हणजे काय होणार, चिन्हाची सुद्धा काय होणार, बदलणार. म्हणजे हा चिन्ह असून जाईल, हा चिन्ह असून जाईल. मग मोठं चिन्ह जे काय होऊन जाईल, लहान चिन्ह. मग इथं मोठं चिन्ह जे काय म्हणतात, लहान चिन्ह, म्हणजे हे काय बरोबर आहे. क्रमांक 76, प्रश्न क्रमांक 76 आपल्याला या ठिकाणी दिसते. तर इथं शब्द दिसून आला, वेदर इज कूल. ठीक आहे, हा असा शब्द दिसून आला. ठीक आहे, याच्यासाठी शब्द आलेला आपल्याला हू, वू, डू. ठीक आहे, त्यानंतर टेम्परेचर कूल 9 असं दिलेलं आहे, म्हणजे हू, डू, रू. त्यानंतर टेम्परेचर इज हाय म्हणजेच होणार टू, यू आणि रू. आपल्याला विचारलं काय, हाय बद्दल आपल्याला विचारलेलं आहे. तर हायसाठी कोणता शब्द आहे पहा, इथं टेम्परेचर शब्द सारखा आहे. पण टेम्परेचर शब्द सारखा आहे, इथं समजा आर यू शब्द सारखा, म्हणजे टेम्परेचरसाठी आर यू येणार. त्यानंतर इथं जर का आपण विचार करतो म्हटलं, तर इज या ठिकाणी दिलेला, म्हणजे पहिल्या 4थ्या ओळीत कोणता शब्द आहे, व्ही यू सारखा, म्हणजे हा येणार नाही. मग उरला हायसाठी कोणता शब्द येणार, टी यू, म्हणजे काय येणार, पर्याय क्रमांक 4 टी यू. बाकीची सोडवायची काही आवश्यकता नाहीच आहे. चे एकूण विभाजक किती म्हणते, 24चे एकूण विभाजक म्हणजे काहीच नाही, फक्त 24ला आपल्याला काय करणार, भाऊ भागणे आहे. 24ला जर का आपण भागतो म्हटलं, तर पहिले 2 न भागतो म्हटलं किती आले, 12. पुन्हा 2 न भागतो म्हटलं 6, पुन्हा 2 न भागतो म्हटलं 3, 3 न भागतो म्हटलं 1, म्हणजे 1 2 3 4. एकूण विभाजक किती आहे, 4, म्हणजे पर्याय क्रमांक एकूण विभाजक 24चे एकूण विभाजक किती, हा मग पहा, विभाजक 1 2 3 4 म्हणजे 2 किती वेळा आला, 3 वेळा, 2चा घात 1. त्यानंतर 3 किती वेळा आला, 3चा घात 1, बरोबर. घातांकात काय करावं लागते, 1 जोडा लागते, म्हणजे ठीक आहे. इथं 3 अधिक 1, ठीक आहे, गुणेला 1 अधिक 1, 3 ने किती झाले 4, 1 ने किती झाले 2, 4 दुनी 8, म्हणजे विभाजक किती येणार, 8 विभाजक येते. एकमेकांसोबत हस्तांदोलन केले, मग हस्तांदोलन केले तर मग काय होणार, n-1 भागेला 2. ठीक आहे, n-1 मायनस काऊन, कारण की 20 लोक आहे, प्रत्येक जण प्रत्येकाचे हस्तांदोलन करून आले, पण आपण स्वतःचे हस्तांदोलन करत नाही, म्हणजे इथं काय करावं लागते, मायनस करावं लागते. ठीक आहे, म्हणजे काय होणार, 20 गुणेला 19 भागेला 2, 2 ने भागला 10, 10 गुणेला 19 म्हणजे किती होणार, 190, म्हणजे पर्याय क्रमांक 2 190. क्रमांक 80 81 82, हा प्रश्न क्रमांक 82. इथं 53 यास 38 आणि 62 बरोबर किती, तुम्हाला अशा प्रकारे विचारलं. तर 53 म्हणजे पहा काय केलं आहे ना, 5 तरी काय केलं आहे 15 आणि 5 तरी 15 आणि काय केलेलं आहे 53 वजा हा जो गुणाकार केला हा केला याच्यातून वजा केला 53 15 केले किती 68. मग इथे साइन दोन्ही किती झाले 12, आणि 12 मधून जर का आपण 62 ची जर का आपण वजाबाकी केली तिथे पर्याय क्रमांक काय येणार 50. एवढं अंक. प्रश्न क्रमांक 83, डी डॅश एच 10 यल डॅश पी 18 डॅश रिकामी जागी कोणता येणार. तर पहा इथं काय केलेलं आहे, इथं आपलं संख्येत काय केलेली आहे, प्रत्येक संख्येत काय केली 4 4 ची वाढ केलेली आहे. म्हणजे समजा आपण पर्याय 2 पकडतो म्हटलं, इथं काय ठेवला 6, इथं समजा 6 नंतर इथं काय ठेवले 14 आणि इथं काय ठेवलेलं समजा टी. पहा मग कसा ए बी सी डी ई एफ जी एच, ए बी सी डी ई एफ जी एच म्हणजे कितीची वाढ झाली इथं 4 ची. मग अजून काय झाले 4 ची वाढ झाली म्हणजे यल आला. मग अजून 4 ची वाढ झाली म्हणजे किती झाले पी आले. मग अजून 4 ची वाढ झाली म्हणजे किती आला टी आला. पी
QRST म्हणजे किती आला इथं टी आला. मग इथं 6 आहे, मग 4ची वाढ झाली किती झाली 10, मग अजून 4ची वाढ झाली 14, मग अजून 4ची वाढ झाली किती झाली 18, म्हणजे पर्याय क्रमांक 2 6 14 टी. वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील पहा. आता 3 अंक म्हटलं 3चा फॅक्टोरियल पाडायचा म्हणजे 3 गुणिला 2 गुणिला 1 म्हणजे 3 दुनी 6 1 6, नेहमी 6च संख्या तयार होणार. जर 4 म्हटलं असतं तर 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 4 1 12 12 दुनी 24. 5 म्हटलं तर काय करायचं 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 5 चोक 20 20 60 60 दुनी 120. लक्षात 6 म्हटलं तर मग तेच मग उतरता क्रम 6 पासूनचा 90. 1 पासून 7 पर्यंतचे अंक याच क्रमाने पुन्हा पुन्हा गेल्या 100व्या क्रमांक 7वा क्रमांक पाहिजे म्हणते. तर 100व्या क्रमांकाचा कोणता क्रमांक आहे? मग काय करायचं 7 म्हटलं म्हणून 7 ना बघा 7 1 7 उरले किती 2 7 दुनी 7 1 7 उरले किती 3 7 चौक 28 म्हणजे उरते किती शेवटी 2. मग 1 पासून मग काय म्हणते 1 पासून 7 पर्यंत म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि 7. तर अशा क्रमाने लिहिल्यास तर पुन्हा पुन्हा 100व्या क्रमांक कोणता येणार? मग 7व्या क्रमांकावर पुन्हा 7 येणार, मग 14व्या क्रमांकावर पुन्हा 7 येणार, मग पुन्हा 21व्या क्रमांकावर पुन्हा 7 येणार. मग असं करत करत जर का करतो म्हटलं तर 98व्या क्रमांकावर कोण येणार? पुन्हा 7 येणार. मग 99व्या क्रमांकावर कोण येणार? 1 आणि 100व्या क्रमांकावर कोण येणार? 2. म्हणून काय येणार? पर्याय क्रमांक 3 2. वयाने शंकरपेक्षा 4 दिवसांनी मोठा आहे. इथं संजय आहे आणि शंकर आहे. ठीक आहे. संजय शंकरपेक्षा किती दिवसांनी मोठा आहे म्हणते? 4 दिवसांनी मोठा आहे. जर शंकरचा जन्मदिवस सोमवारी झाला. आता शंकरचा जन्मदिवस समजा काय झाला म्हणते? सोमवारी. ठीक आहे. मग संजय वयाने शंकरपेक्षा 4 दिवसांनी मोठा आहे. मग संजय मोठा आहे, मग याचा जन्म सोमवारी झाला, मोठा आहे म्हणजे हे कधी झाला असेल? जन्म अगोदर झाला असेल ना 4 दिवस अगोदर. मग सोमवारच्या 4 दिवस जर का अगोदर आपण विचार करतो म्हटलं तिथं काय येणार? रविवार, त्यानंतर शनिवार, त्यानंतर शुक्रवार आणि काय येणार? गुरुवार. म्हणजे संजयचा जन्म कोणत्या वारी झाला? गुरुवारी. अगोदर. मोठा आहे म्हणजे कधी जन्मला असेल? अगोदर जन्मला असेल. म्हणजे शंकर सोमवारी जन्मला, मोठा आहे संजय म्हणजे अगोदर जन्मला. म्हणजे संजयचा वाढदिवस कधी येणार? म्हणजे संजयचा जन्मदिवस कधी येणार? गुरुवार. नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता. त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती. तो 3 वेळा काटकोनात वळला तर नाट्यगृहाच्या आता कोणत्या बाजूला आहे? मग पहा समजा हे दिशा पाहू आपण, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. ठीक आहे. महेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता. त्याच्या डावीकडे कोणती दिशा होती? म्हणजे दक्षिण दिशा होती. मग जर समजा डावीकडे जर का दक्षिण दिशा पाहिजे असेल समजा, मग तो इथं उभा असेल तेव्हाच कुठं जाऊन समजा हा याचा राईट आणि हा काय होणार याचा लेफ्ट. डावीकडे कोणती दिशा होती? दक्षिण दिशा होती म्हणते. तो 3 वेळा काटकोनात उजवीकडे, काटकोनात म्हणजे किती अंश? 90 अंश. 3 वेळा काटकोनात उजवीकडे म्हणजे 1 2 आणि 3. 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळला तर आता नाट्यगृह कोणत्या बाजूला आहे? मग आता कुठं आला? संजय आपला महेश या ठिकाणी आला. मग हा राईट येते ना हा लेफ्ट येते. मग याच्या उजव्या बाजूला इथं कोण आहे? नाट्यगृह. याच्या पहिलेच पाहिलं. मग नाट्यगृहाकडे तोंड करून म्हणजे महेशच्या उजवीकडे काय येते? नाट्यगृह येते. 12 मुलांना प्रत्येकी सारख्या प्रमाणात वाटले तर 8 चॉकलेट उरतात. जर डब्यातील चॉकलेट 14 मुलांना सारख्या प्रमाणात वाटले तर 10 चॉकलेट उरतात. पहा 12 मुलांना वाटले तर 8 उरतात आणि 14 मुलांना वाटले तर 10 उरतात. 14 मुलांना वाटले तर किती उरतात? 10. 12 मुलांना वाटले तर 8 उरतात म्हणजे 12 मधून 8 गेले 4 आणि 14 मुलांना वाटले 10 उरतात म्हणजे 14 मधून 10 गेले किती उरते? 4. मग आता या ठिकाणी काय करणार आपल्याला? 12 आणि 14 याचा काय करणार आपल्याला? एलसीएम काढणार. 12 आणि 14चा एलसीएम किती येते? 84. आणि किती उरून आले? प्रत्येक वेळी सारखी 4 उरून आले म्हणजे 84 वजा 4 म्हणजे एकूण चॉकलेट किती असणार? 80. काही व्यक्ती एका रांगेत उत्तरेकडे चेहरा करून आहे म्हणते. ठीक आहे, काही हरकत नाही. समजा या ठिकाणी उत्तरेकडे चेहरा करून आहे म्हणते. ठीक आहे, म्हणजे या बाजूला चेहरा आहे. उत्तरेकडे चेहरा करून आहे. हृदय विजयच्या लगेच उजवीकडे आहे. गौरव आणि विजयच्या मध्ये फक्त एक व्यक्ती आहे. विजय इम्रानच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे जो उजव्या काठाला आहे. कियारा व डेव्हिन ललितच्या बाजूला आहे. गौरवची डावीकडे फक्त एक व्यक्ती आहे. जर रांगेत आणखी कोणीच बसलेलं नाही तर त्या रांगेत एकूण व्यक्ती किती? एकूण व्यक्ती विचारले, त्यानं बसण्याची आपल्याला काय दिली? पोझिशन दिलेली आहे. तर पहा हृदय विजयच्या लगेच उजवीकडे. मग विजय आहे इथं, इकडे तोंड आहे. लगेच उजवीकडे कोण आहे म्हणते? विजयच्या लगेच उजवीकडे कोण आहे म्हणते? हृदय आहे. ठीक आहे, लगेच उजवीकडे हृदय आहे. गौरव आणि विजयच्या मध्ये फक्त एक व्यक्ती आहे. गौरव आणि विजय, हा विजय आहे. आणि जर समजा इथं गौरव आहे, इथं मधात कोण आहे? एक व्यक्ती आहे. म्हणजे इथं आपण एक लिहून टाकले. गौरव आणि विजयच्या मध्ये फक्त एक व्यक्ती बसलेला आहे. विजय इम्रानच्या डावीकडे दुसरा. विजय जो आहे तो इम्रानच्या डावीकडे दुसरा म्हणजे इथं कोण येणार? समजा इम्रान आणि इम्रानच्या डावीकडे दुसरा कोण येणार? विजय येणार. इम्रानच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे जो उजव्या काठाला आहे. हा उजव्या काठाला म्हणजे आता इकडे कोणीच नाही. ठीक आहे, जो उजव्या काठाला बसला आहे. कियारा
व डेविन ललितच्या बाजूला आहे. ललित इथं कुठे दिल्ली नाही, कियारा दिल्ली नाही आहे. गौरवच्या डावीकडे फक्त एक व्यक्ती आहे. गौरवच्या डावीकडे फक्त एक व्यक्ती आहे म्हणते. ठीक आहे, गौरवच्या डावीकडे फक्त एक व्यक्ती बसलेला आहे. आणि काय म्हणते, कियारा, डेविन व ललितच्या बाजूला आहे म्हणते. कियारा, डेविन व ललित, समजा इथं तिघ जण इथं कुठेतरी असन. ठीक आहे, पकडून घ्या आपण. कियारा, डेविड व ललितच्या बाजूने बसले तर रांगेत एकूण व्यक्ती किती बसलेले आहे. ठीक आहे, उजव्या काठाला बसले कियारा, डेविड, गौरवच्या डावीकडे फक्त एक व्यक्ती बसलेला आहे. मग पहा, एक व्यक्ती इथं बसलेला आहे. म्हणजे इथं व्यक्ती 1 2 3 4 5 6. इथं समजा हा व्यक्ती कोण आलेला आहे, कियारा, डेविड व ललितच्या बाजूने हा व्यक्ती इथं आलेला आहे. म्हणजे 6 7 8 ह्या दोघांच्या मध्ये बसले म्हणजे एकूण व्यक्ती किती होणार, 8. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार, 2. प्रत्येक रांगेत 20 खुर्च्या होत्या. अशा सभेत किती रांगा होत्या. शेवटच्या एका सभेमध्ये प्रत्येक रांगेत किती खुर्च्या म्हणते, 20. ठीक आहे, शेवटच्या 10व्या रांगेत, म्हणजे शेवटची रांग किती आहे, 10वी, म्हणजे म्हणण्याचा अर्थ एकूण खुर्च्या किती झाल्या, 200. 10व्या रांगेत 12 खुर्च्या रिकाम्या राहिल्या. तसेच 38 जण सभेतून उठून गेले. ठीक आहे, 12 खुर्च्या रिकाम्या राहिल्या, 38 जण उठून गेले म्हणजे किती, 50. समजा इथं नाही आहे, उठून गेले तर एकूण किती सभेत राहिले, म्हणजे 50 निघून गेले. 200 पैकी 50 गेले म्हणजे उरले किती, 150. म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय येणार, 150.